नमस्कार, सरिताज रेसिपीमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे। आज आपण कोकोनट ड्रायफ्रूट चॉकलेट बनवणार आहोत। वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया। सगळ्यात आधी मी इथे कढई गरम करायला ठेवलेली आहे। त्यात अर्धा कप दूध घालून घेतलेलं आहे आणि 1/4 कप साखर घालून घेतलेली आहे आणि यात आता विलायची पावडर ही घालून घ्यायची आहे। आता या दुधाला आपल्याला साखर विरघळेपर्यंत बॉईल करून घ्यायचं आहे। पाहू शकता साखर पूर्णपणे विरघळलेली आहे। आता यात 1 कप डेसिकेटेड कोकोनट घालून घेणार आहोत। यात तुमच्याकडे ओल्या नारळाची चव असेल तुम्ही तीही घालू शकतात किंवा सुकलेल्या नारळाची किस करून त्याला मिक्सरमध्ये बारीक करून तेही घालू शकतात। पाहू शकता हे मिश्रण छान असं घट्ट झालेलं आहे। आता या मिश्रणात टाकायला आपल्याला काजू आणि बदाम बारीक कुटून घ्यायचे आहेत। इथे मी सगळ्यात आधी काजू बारीक करून घेणार आहे। पाहू शकता छान असे बारीक झालेले आहेत। आता आपण याला एका साइडला काढून घेणार आहोत आणि त्याच याच्यात बदामही आपण बारीक करून घेणार आहोत। पाहू शकता बदामही छान असे बारीक झालेले आहेत। आता यालाही एका बाउलमध्ये काढून घेणार आहोत। आता या खोबऱ्याच्या मिश्रणामध्ये आपल्याला काजू बदामाचे काप घालून घ्यायचे आहेत आणि ते व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे। या प्रोसेस करत असताना गॅस हा बंद करून ठेवायचा आहे। आता इथे मी मिल्क कंपाऊंड चॉकलेट घेतलेली आहे। तिला एका ताटामध्ये काढून घेतलेली आहे आणि तिचे आता बारीक बारीक काप करून घ्यायचे आहेत। इथे मी मिल्क कंपाऊंड चॉकलेटचे 2 बार कट करून घेतलेले आहेत। आता या चॉकलेटला मी एका बाउलमध्ये काढून घेणार आहे। आता इथे मी एका पातेलीत पाणी गरम करायला ठेवलेलं आहे। इथे आपण डबल बॉयलर मेथडचा वापर करणार आहोत। पाण्याला उकळी आलेली आहे। आता ज्या बाउलमध्ये आपण चॉकलेट टाकून घेतलेली होती ती चॉकलेटचा बाउल आपल्याला त्या पातेलीवर ठेवून द्यायचा आहे। ही प्रोसेस करताना पाण्याचा एकही थेंब आपल्या चॉकलेटमध्ये जायला नको। जर चुकूनही एक थेंब जरी पाणी त्यात गेलं तर चॉकलेट विरघळण्याऐवजी त्याचा गोळा तयार होईल। पाहू शकता चॉकलेट छान अशी मेल्ट झालेली आहे। आता इकडे बाकीची प्रोसेस होईपर्यंत आपल्याला चॉकलेटला त्याच पातेलीवर राहू द्यायचं आहे। पाहू शकता इथे हे मिश्रण छान असं थंड झालेलं आहे। आता आपण याचे छोटे छोटे गोळे तयार करून घेणार आहोत। इथे मी चॉकलेट मोल्डचा वापर करणार आहे। त्यात जेवढं मिश्रण व्हावेल तेवढाच गोळा मी तयार करून घेणार आहे। इथे तुम्हाला ज्या आकाराचे चॉकलेट बनवायचे असतील त्या आकाराचे तुम्ही गोळे तयार करून घ्यायचे। इथे मी काही लांब लांब गोळेही तयार करून घेतलेली आहेत। पाहू शकता अशा पद्धतीने आपल्याला गोळे तयार करून घ्यायचे आहेत। इथे सगळे गोळे आपले तयार करून झालेले आहेत। आता आपण याला चॉकलेटने कव्हर करून घेणार आहोत। इथे मी मेल्ट करून घेतलेली चॉकलेट घेतलेली आहे आणि 2 फॉग घेतलेले आहेत। आता आपण खोबऱ्याचे तयार करून घेतलेले गोळे यात टाकून घेणार आहोत आणि व्यवस्थित त्याला चॉकलेटने कव्हर करून घेणार आहोत। फॉगचा वापर मी याच्यासाठी करते की एक्स्ट्राचे चॉकलेट आपण त्याच्याने काढून घेणार आहोत। अशा पद्धतीने आपल्याला सगळे चॉकलेट तयार करून घ्यायचे आहेत। पाहू शकता इथे सगळे चॉकलेट ह्या तयार झालेले आहेत। आता आपण मोल्डचा वापर करणार आहोत। इथे मी हे चॉकलेट मोल्ड घेतलेला आहे। यात आपण थोडं थोडं चॉकलेट टाकून घेणार आहोत। आणि आता खोबऱ्याचे तयार करून घेतलेले बॉल आपण यात टाकून घेणार आहोत। आता यावरून आपण अजून थोडी थोडी चॉकलेट टाकून घेणार आहोत आणि व्यवस्थित याला कव्हर करून घेणार आहोत। पाहू शकता सगळे चॉकलेट व्यवस्थित कव्हर करून झालेले आहेत। आता याला आपण 10 मिनिटं फ्रीजमध्ये सेट व्हायला ठेवणार आहोत। पाहू शकता सगळे चॉकलेट व्यवस्थित सेट झालेले आहेत। साइडला लागलेली एक्स्ट्राची चॉकलेट आपल्याला काढून घ्यायची आहे।
मोल्डमधल्या चॉकलेटही खूप छान असं सेट झालेले आहेत, त्यालाही आपण काढून घेणार आहोत. तयार आहेत आपल्या कोकोनट ड्रायफ्रूट चॉकलेट. तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा. रेसिपी आवडली असेल तर कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आता इथे मी गार्निशिंगसाठी पिठी साखरचा वापर करत आहे.